नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यामध्ये आणि आता मी निघालो आहे श्री रामेश्वर मंदिरामध्ये. आणि त्यांचं ग्रामदेवतेचं मंदिर आहे, दुर्गादेवी मंदिर म्हणून. आणि इकडे ह्या साईडला माझ्या पाठच्या साईडला माझ्या श्री महाकालीचं मंदिर आहे आणि उजव्या साईडला इकडे श्री हनुमानाचं मंदिर आहे. तर आज आपण पूर्ण दर्शन घेणार आहोत. व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर आता आपण जाऊया श्री रामेश्वराच्या मंदिरामध्ये आणि तिथे आपण दर्शन घेऊया. चला तर मग. तर इथे हे श्री रामेश्वराचं मंदिर आहे आणि ग्रामदेवता दुर्गादेवी मंदिर. तर आता आतमध्ये आपण दर्शन घेऊया. श्री रामेश्वर व हनुमान टिपेचं मारुती देवस्थान. तर सुंदर असं मंदिर आहे. तर हे मंदिर प्राचीन मंदिरापैकी एक आहे आणि हे आहे मंदिराचं सभागृह. येथे गणेशाची प्रतिमा आहे. आणि गाभाऱ्यात लहान लहान मूर्त्या सुद्धा आहेत. तर पहिली हनुमंताची, नंतर लक्ष्मण, राम, सीता, विष्णूची आणि विठ्ठल रखुमाई अशा मूर्त्या सुद्धा दिसत आहेत. श्री रामेश्वराचं दर्शन झाल्यानंतर इथे श्री गुरुदेव दत्ताची सुंदर अशी मूर्ती आहे. आणि त्याच्या बाजूलाच श्री गणेशाची पण मूर्ती आहे. तर आपण आता ते पण दर्शन घेऊया. तर आतमध्ये प्रवेश केल्यानंतर दुर्गादेवीची सुंदर मूर्ती आहे आणि ही यांची गावदेवी आहे. सुंदर अशी दुर्गादेवीची मूर्ती आहे. तर येथे श्री काळभैरवाची मूर्ती आहे. आणि येथे सुद्धा शंकराची छोटी पिंड दिसत आहे. आणि येथे श्री नंदी महाराज बसलेले आहेत. तर येथे हेही प्रवेशद्वार आहे, इथूनही आत येऊ शकता तुम्ही. आतमध्ये शिवलिंगाचं सुद्धा दर्शन घेऊया आता आपण. जय श्री रामे.
श्री रामेश्वर मंदिर. तर आता आपण दर्शन घेतलेलं आहे इथे. आणि त्याच्या समोरच श्री महाकालीचं मंदिर आहे, तिथे सुद्धा आपण जाऊया आता. तर त्याच्याच बाजूला श्री महाकालीचं मंदिर आहे, तर तिथे सुद्धा आपण जाऊया. हे बघा, हे श्री रामेश्वराचं मंदिर. आणि आता आपण श्री महाकालीच्या मंदिरामध्ये जाऊया. सुंदर असं मंदिर आहे. तर चला आता जाऊया आपण. चला आता आपण मंदिरामध्ये जाऊया. श्री महाकाली प्रसन्न. हे सुद्धा खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि आता देवीच्या मूर्तीचं सुद्धा दर्शन घेऊया आपण. आणि आता आपण मारुतीचं दर्शन घेणार आहोत. मारुतीच्या मंदिरासमोर मस्त असं अंगण आहे येथे. आणि आतमध्ये सुंदर अशी मूर्ती आहे. चला मग आता जाऊया आपण. श्री गणेशाची सुबक मूर्ती आहे इथे.